नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? रत्न फॅमिली ब्लॉग्सच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आम्ही आलो आहोत आज ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये, जे आहे साताराला. ओम शांती सेंटर म्हणतात त्याला. आणि इकडे आम्हाला भेटून दीदीला खूप छान वाटलं. हे आहे बाबाचा रूम, जिथे थोडंसं आम्ही बसून ध्यान लावलं. आणि इथून गेल्यानंतर आम्ही जाणार आहोत आमच्या मामामीच्याकडे, आईच्या काकांच्याकडे पण, ज्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं. तर पाहूया फ्रेंड्स पुढे आता व्हिडिओमध्ये काय काय होतं. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नाही अजूनपर्यंत, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हे आहे माझ्या आईच्या काकांचं घर, आणि खूप छान यांनी आज आम्हाला जेवण केलं होतं. मी तुम्हाला दाखवते. इथे माझी बहीण उभी राहिलेली आहे. पहिले त्यांनी मुलांना जेवण दिलं, त्याच्यानंतर आम्ही बसणार. आणि तुम्ही बघू शकता चपाती, भाजी, पनीरची भाजी केली होती, आमरस केला छानपैकी, बटाट्याची भाजी, भात, पापड. जेवण खूप छान झालं आमचं. हे बसलो थोडे वेळ आम्ही गप्पा मारत. आणि नंतर मग त्यांची सुनेनं आमची वटी भरली, माझी आणि माझ्या बहिणीची. आम्ही थोडेसे फोटोज काढले. हे आपल्या आठवणी राहतात. आणि जवळच माझ्या मामांचं पण घर आहे. हे आहे माझी मामी. त्यांनी आता नवीन घर बांधलेलं आहे, तुम्ही बघू शकता. छान बांधलेलं आहे घर. आणि इकडे खाली माझे मामा बसलेत. मी त्यांना म्हटलं होतं की मला ना जुने फोटो बघायचे आहेत, जुने आपल्या आठवणी. कारण बरेचसे लोक आमच्या घरातले आता नाही आहेत, जसे आजी बाबा आणि जुनी जी लोक होती, ते त्यांना बघायचं माझं खूप इच्छा होती. नवीन घर कसं बांधलं त्यांनी पण जुनंच घर बघितलंय ना. तर मी आधी हे घर बघत होती त्यांचं, आणि नंतर आता आपण फोटो बघूया. मुलांनाही फोटो दाखवली, त्यांना पण खूप चांगलं वाटलं जुन्या आठवणी बघून. पहिल्या फोटोमध्ये आता तुम्ही बघाल की हे आहे माझी मम्मी आणि मावशी सोबत. हे आहे मामाच्या लग्नाचे फोटो, जिथे आमचा पूर्ण परिवार आहे. पहिले असेच लग्न असायचे, आणि आजी, त्यांच्या बहिणी, सगळे पहिल्याची लोक, पप्पांची आई, हे आमची पूर्ण फॅमिली. खूप वेगळं वाटतं ना, पहिलं आपले फोटो बघितलं तर आपल्याला किती वेगळंच वाटतं. आणि त्यावेळेस त्यांची एवढी खास परिस्थिती नव्हती, पण त्यांनी तरीही आम्हाला बरेचसे काही म्हणजे चांगल्या गोष्टी शिकवल्या जीवनात. इथे आहेत माझे काका आणि मावशी. आता ते नाही आहेत या जगामध्ये, पण त्यांची खूप आठवण येते. आणि हे आमचे मामा, ज्यांना आम्ही म्हणत होतो शाहरुख खान. ते लहानपणी आम्ही त्यांची फोटो बघायचे, तर आम्ही म्हणायचो त्यांना की तुम्ही शाहरुख खानसारखे वाटता. तर तुम्ही सांगा नक्की की ते दिसतात का नाही. आणि मी माझ्या आजीसोबत, हे माझे बहीण भाऊ, आम्ही सगळे लहान असताना गावीकडे त्याचा वाढदिवस केला होता भावाचा. तिथले फोटोज आहेत. मम्मी आहे तिच्या मैत्रिणीसोबत. ब्लॅक अँड व्हाईटचे फोटो आहेत बघा. मावशी, माझ्या दोघी मावश्या. हे आईवडिलांच्या लग्नातला फोटो. एकच फोटो आहे आमच्याकडे, पण पहिलं कसं असायचं बघा. आणि नंतर माझे मामासुद्धा आर्मीमध्ये गेले, त्यांच्या आठवणी. मामीचं लग्न नवीन झालं होतं तेव्हा वेळेस ते गेले होते फिरायला. इकडे आजोबा, मावशी, काका. जुनं त्यांचं घर कसं होतं. आता मामाने आता तुम्हाला सुरुवातीला दाखवलं व्हिडिओमध्ये, ते मामाने नवीन घर बांधलं. पहिलं हे त्यांचं जुनं घर होतं, तर कसं एकदम पडकं घर होतं. आणि हे पप्पांची 102 वर्षांची आजी, ज्यांचा ब्लॉग पण मी आता टाकलेला आहे. आणि हे माझ्या आईची आई. ही मी आहे जेव्हा कॉलेज असताना मी आपल्या एअर होस्टेसची ट्रेनिंग करत होती. आणि आत्ताची फोटो मामीने पण जाता वेळेस मला माझ्या बहिणीला म्हणजे ओटी दिली, साडी दिली सोबत. हे आमचे फोटोज. आम्ही आठवणी आपले क्रिएट केले, आठवणी आपण बनवतो, जे आपण पुढे जावा असं जसं आपण पुढे पुढे वाढतो, त्यांना आपण लक्षात घेतो, मुलांना दाखवतो. खूप छान वाटतं. मी, माझी बहीण, तुम्ही अंतर बघू शकता हाईटमध्ये आमच्या दोघींच्या. ती छोटी आहे, सर्वात छोटी आहे, पण माझ्यापेक्षा पण उंच आहे. दोघेच माझ्यापेक्षा उंच आहेत, बहीण पण आणि भाऊ पण.